नमस्कार, मी शिवानी लकडे. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला. आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची बेरीज केली तर हा आकडा 42 इतका होतो. कायद्यानुसार महाराष्ट्रात 43 मंत्रिपदांची तरतूद आहे. असं असूनही एक मंत्रिपद रिक्त ठेवल्यानं आता विविध चर्चांना उधाण आले. एकीकडे महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार असं म्हटलं जाते, तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी हे मंत्रिपद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हे मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले असं काही दिवसांपूर्वी बोललं होतं. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अमोल मिटकरींनी राखीव मंत्रिपद हे जयंत पाटील यांच्यासाठी ठेवल्याचा दावा केला होता. मात्र अमोल मिटकरींच्या या दाव्याला जयंत पाटील यांनी सुद्धा चांगलंच उत्तर दिले. ते मंत्रिपद कोणासाठी ठेवलं आहे याची चर्चा सत्ताधारी पक्षात होणं स्वाभाविक आहे. आम्ही विरोधी पक्षातील माणसं आम्हा गरिबाला का त्रास देताय असं जयंत पाटील म्हणाले. या सगळ्यामुळं खरंच पडद्यामागे काही घडामोडी सुरू आहेत का अशी शंकाही उपस्थित केली जाते. अशातच मागील काही दिवसांपासून जयंत पाटील महाविकास आघाडीपासून लांब राहत असल्याचं बोललं जाते. आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून जयंत पाटील हे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांपासून काहीसे लांब असल्याचं पाहायला मिळते. अधिवेशनाच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये जयंत पाटील हे अनुपस्थित होते. गेल्या 3 दिवसांपासून विधान भवनात असूनही विरोधकांच्या पायऱ्यांवरील आंदोलनात त्यांनी एकदाही सहभाग घेतला नाहीये. जुने सहकारी समोर बाकावर मंत्रिपदावर बसलेले असताना विरोधी बाकावर जयंत पाटील यांचं मन रमत नाहीये का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. राजकारणात जे दिसतं ते बऱ्याचदा नसतं. त्यामुळं जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.